हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण तुळजापूरला गेलो होतो. तिथं छान असं दर्शन झालं. रात्री 10 वाजता घरून निघलो होतो. तर पहाटे 3 वाजेपर्यंत आपण तुळजापूरमध्ये पोहोचलो होतो. तुळजापूरमध्ये सगळं उरकलं, दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे केला. आता निघालो होतो आम्ही अक्कलकोटला. अक्कलकोटला जाण्यासाठी आम्हाला बरोबर 10 वाजले होते. तुळजापूरमध्ये 10 वाजता आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. तर जवळजवळ तुळजापूर ते अक्कलकोट 70 किलोमीटर काहीतरी अंतर आहे. तर एवढं अंतर पार करून आम्ही आलो. तर इथे आल्यानंतर इथे पण आम्हाला भरपूर अशी गर्दी पाहायला मिळाली. गाडी लावायला सुद्धा जागा भेटत नव्हती. एक साईडला गाडी लावली, त्यानंतर आम्ही आलो दर्शनाला. तर तुम्ही पाहू शकता इथं किती गर्दी आहे. भरपूर मोठी रांग लागलेली होती. तुळजापूरमध्ये पण असंच भरपूर गर्दी होती बरं का. कारण सकाळ सकाळ आम्ही पहाटे 5ला दर्शनाला लागलो होतो बारीला. तर जवळजवळ आम्हाला 7:30 वाजले होते बाहेर पडायला. तर एवढा वेळ लागला होता दर्शन बारीला. सकाळ सकाळी एवढी गर्दी होती, दुपारून तर भरपूर झाली असेल. आणि तशीच गर्दी इथे अक्कलकोटमध्ये पण पाहायला मिळाली. पहा इथं भरपूर गर्दी आहे आतमध्ये पण. कसं काय झाला प्रवास? चांगला झाला. चांगला, एकदम चांगला. एकदम चांगला झाला. दर्शन कसं काय झालं? चांगलं झालं. गर्दी होती का? लई. लय गर्दी होती. अक्कलकोटमध्ये गर्दी असल्यामुळे आम्हाला भरपूर वेळ लागला दर्शनाला. त्यानंतर दर्शन झालं आणि मग निघालो घरी. आता डायरेक्ट आम्हाला घरी यायचं होतं कारण उशीर भरपूर झालेला होता. बाहेर आल्यानंतर अक्कलकोटच्या थोडंसं जेवण करून घेतलं, कारण सकाळी फक्त नाश्ता केलेला होता आणि जेवण केलं आणि डायरेक्ट आलो घरी. रात्री घरी यायला भरपूर उशीर झाला होता, त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ वगैरे काही केला नाही. हा दिवस आहे दुसरा. आपण देव वगैरे नेले होते ना भेटीला तुळजापूरमध्ये. तर आता मला देवपूजा करायची होती. उशिरा झालेला होता कारण रात्री येऊन दमलेलो होतो, त्याच्यामुळे लवकर सकाळी उठलो पण नाही आणि बरोबर जवळजवळ 11 वाजलेले होते. पण म्हणलं चला देवपूजा करून घ्यावी. तरी मी सगळं देवघर काढलं. नाश्ता केलेला होता बरं का, मी आधी खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग देवघर वगैरे आवरायला घेतलं, कारण याला उशीर होणार होता. देवघर सगळं आवरायचं म्हटलं की जवळजवळ 2 तास 1.5 तास आपल्याला लागतो. म्हणून मग सगळे देव काढून घेतले, देवघर स्वच्छ करून घेतलं आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली. तुळजापूरमध्ये आपल्या देवांना तिथं अभिषेक वगैरे सगळं झालेला होता ना, तर ते देव स्वच्छ जास्त चांगले केलेले नव्हते, म्हणून घरी आल्यानंतर मी चांगले स्वच्छ केले देव आणि त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. त्यानंतर दुपारी आम्हाला जायचं होतं गावाकडं. ती वेळ आहे संध्याकाळी 4ची. 4 नंतर आम्ही इकडे गावाकडे आलो. तर ह्या माझ्या नाती आहेत. घरी गावाकडे गेल्यानंतर नातींबरोबर थोडासा वेळ मी घालवला. छान असं त्यांच्याबरोबर एन्जॉय केलं. तर ही आहे माझी सूनबाई आणि हिला करायची होती सत्यनारायण पूजा. ती कशी करायची हे तिला सांगायचं होतं, म्हणूनच आम्ही गावाकडे आलो होतो.
तिला पूजा कशी मांडायची, काय करायचं हे मी इथं सांगितलं सगळं. त्याप्रमाणे तिने सगळी काही सत्यनारायणाची पूजा केली. आपण जे दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो तेच सत्यनारायण तिला करायचं होतं. त्यामुळे ती म्हटली तुम्ही येऊन मला सांगा आणि मग मी दर म्हणजे पौर्णिमेला करत जाईल. तर तिला अशी छान अशी पूजा सांगितली. आपल्या स्वामी सेवेमध्ये जो कोणी येईल त्याला कधीच काही कमी पडणार नाही बरं का. तिने पण स्वामी सेवा करायला सुरुवात केली आहे. तर मग त्यामुळे ती मला म्हटली मला पण सांगा सत्यनारायण कसं करायचं. ते तिला मी सांगितलं. परंतु आपण जी कोणती सेवा करतो, कोणत्या पण देवाची तुम्ही सेवा करा, परंतु ते श्रद्धेने केली तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं आणि लवकर मिळतं. कोणतीही पूजा करा, कोणतीही देवाची सेवा करा, ती अगदी मनापासून केली गेली पाहिजे. आणि त्यातली त्यात काय होतंय, स्वामींची सेवा जर आपण मनापासून केली ना तर त्याचा आपल्याला लवकर अनुभव यायला सुरुवात होती आणि मग आपण सेवेमध्ये गुंतून राहतो. आणि कोणतीही सेवा आपण मनापासून केली तरी पण कर्म पण आपल्याला चांगलेच करावे लागतात. नाही तर मनी नाही भावून देव मला पाव असं होऊन जातं. कर्म चांगले केले तर कर्माचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. वाईट जर आपण कर्म केले तर त्या वाईट कर्माचे फळ आपल्याला वाईटच मिळतात. आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खांदायला गेलो तर त्या खड्ड्यात आधी आपण पडतो आणि मगच दुसरे पडतात की नाही हे आपल्याला माहित पण होत नाही. परंतु त्या खड्ड्यात आपण मात्र नक्कीच पडतो. त्यासाठी आपण दुसऱ्यांसाठी खड्डा नाही तर दुसऱ्यांसाठी चांगलं जर चितलं तर आपल्यासाठी पण चांगलंच होऊन जातं. आपण मनाने नेहमी चांगले जर विचार केले ना तर आपलं आपण सुद्धा पॉझिटिव्ह होतो आणि समोरचा सुद्धा पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे वाईट विचार करण्यापेक्षा नेहमी चांगला विचार करावा म्हणजे चांगलेच अनुभव मिळतात. कारण आपण आपल्या आतल्या देवाला आत्म्याला सांगत असतो. ब्रह्मांड म्हणजे काय तर आपला आतील आत्मा. आपण आपल्या आत्म्याला सांगत असतो चांगल्या वाईट गोष्टी. जे आपण आपल्या आत्म्याला सांगतो, ब्रह्मांडाला सांगतो तेच आपल्या बाबतीत घडत असतं. त्यासाठी नेहमी चांगला विचार करा आणि चांगलंच फळ मिळवा. जे आपल्याला चांगलं पाहिजे ते आपण मनापासून मागायचं, ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. ते असं प्रत्यक्ष देव होतं वृद्ध ब्राह्मण विशेषांत तसे विप्रासन लागून कोटी ते युवाचं विचारते आम्ही जाणं ग्रामासी जात असो सत्यनारायण उवाच भिक्षावृत्ती विप्रास परम धर्म इतिहास परी तू माझा उपदेश एके विप्रोतमा सत्यनारायण विशेष शोक संतापाचाही विश्लेष काही एक उरवनिधी त्या हरीस तू जाई शरण मनोभावे प्रीती करू समप्रभाकरा बिंदू रूपे अचल भैर्य निराकारा योग माया अर्ध मात्रा विजयी भोगसारा ओवाळवारती श्री गणपती ओंकारा पीत वर्ण अकार मात्रा ब्रह्मसुजकारा उकार जो मृतवर्ध रक्षिषी अखिल चराचरा ओवाळवारती श्री गणपती ओंकारा औढ मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा लीन करीशी रक्तवर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागती यादा सातवपती देखारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा औढ मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा अंत नको पाहू सारे वदगवना दाऊ अजान हतबल भ्रमित मनीची कशी साहू निरसुनी माया रचिती नको पाहू पुण्यवर्धनम शोकमहोदैन्य लोभकोपतापनाशनम ते प्रगती काल भैरवांति शांती ध्रुवम यम वेदिका मंत्र दृश्य पुराणा इंद्रम यमं मातरिश्वान माहु वेदांतिनो निर्वचयमेकं यम ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमिषं शिवित्योचनं यम वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तार्कनीति बौद्ध जैन शतश्रियकानीति च शतसन्त शास्त्रेति केचित् कतिचित् कुमार स्वामीति मातेति विदेति भक्त्या यम प्रार्थनेचे जगशितारं स एक एवं प्रभुरद्वितीय स एक एवं प्रभुरद्वितीय स एक एवं प्रभुरद्वितीय गुरुर्ब्रह्मा महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पौर्णिमे
पौर्णिमेला करतो ती सत्यनारायण पूजा झाली, आरती वगैरे सगळं काही केलं. त्यानंतर मग स्वयंपाक केला, सगळ्यांनी जेवण केले एकत्र. त्यानंतर आम्हाला यायचं होतं घरी. तर चला इथेच मी व्हिडिओचं एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.